चला मेगा फायनलच्या मुकाबल्याची नाणेफेक झाली आहे. नाणेफेकीचा कौल गेला आहे ब्रदर्स ग्रुप संघाच्या वतीने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला आहे. आमंत्रित केलं आहे मराठा वॉरियर्स संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. नक्कीच पाहिलं गेलं तर वेळोवेळी चांगला चेस मुकम्मल केला या ठिकाणी ब्रदर्स ग्रुप संघाच्या फलंदाजांनी. त्याचाच परिणाम म्हणून मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये देखील त्यांनी हा टार्गेट चेस करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता किती धावांचं आव्हान त्या ठिकाणी मराठा वॉरियर्स संघाचे फलंदाज त्यांच्या समोर उभं करतील. जर का 60+ धावा या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल असेल. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दांडी गोल केली अक्षय यांची. गोल्डन डकचा शिकार बनवलाय. मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी अजित याची. दुसरा चेंडू हा देखील दीपेश सन्मान दिला अजित यांना. त्यांना माहिती आहे चेंडूची पाहणी करावी लागेल कारण की मेगा फायनलचा मुकाबला आहे, मोठा मुकाबला आहे. गोपी यांनी देखील पहिला चेंडू तसाच काहीसा ऑनसाइडला खेळून काढला. एका धावेसाठी जातोय. पुढील चेंडू या वेळेला पाठवलाय लांब आणि लांब षटकारासाठी. पहिला षटकार येतोय मेगा फायनलचा दीपेश याच्या बॅटमधून. या वेळेला फसवलं जात आहे थोडंसं. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी अजित याच्याकडून पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू येतोय मैदानात. त्यावेळेला दीपेश थोडंसं पुढे गेले होते. वेळीच अजित यांनी ओळखलं, थोडीशी दिशा बदलली. परंतु दीपेश यांचं देखील चांगला कंट्रोल. वाईडसाठी जाऊ दिला चेंडू. त्यानंतरचा चेंडू ऑफसाईडला एका धावेसाठी ट्रॅव्हल करतोय. डॉट आला आणि एक आला. आता मध्ये डॉट आला आणि एक आला. 6 नंतर डॉट आला. झाली किती झाले त्याला पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होती 1/10. यापुढील चेंडू यावेळेला थोडासा दिशेपासून लांब. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील अशीच काहीशी अवांतर धावेने होती आणि यावेळेला फुल टॉस आहे. लोअर फुल टॉस तकदील केलाय. मोठ्या फटक्यामध्ये पाठवलाय षटकारासाठी. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. यावेळेला देखील पुढे आले, समोर खेळून काढले परंतु फसले गेले. चांगला सेटअप त्या ठिकाणी. समोरच्या दिशेने एक खेळाडू तैनात केला होता, त्यांच्याच हातात मारून बसले दीपेश. विकेट आली आहे. बॅटर ओमकार आता असतील मैदानात. नक्कीच यावेळेला चांगला चेंडू आणि यावेळेला देखील कट अँड बोल्ड होत आहेत. नक्कीच विकेटची झडी लावली आहे. नक्कीच 3 गडी माघारी परतवले त्या ठिकाणी. यावेळेला देखील थोडासा रेंज पासून लांब ठेवला चेंडू. त्या ठिकाणी चित्ररक्षक देखील तितकेच तरबेज, तितकेच उत्सुक. नक्कीच मेगा फायनलचा मुकाबला आहे. एक शेवटची झडप, एक शेवटची संधी जी आहे त्या संधीचं सोनं खेळताना पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडू. यावेळेला देखील चांगला टप्पा, चांगला खोलवर टप्पा. तितकाच चांगला फटका गोपी याचा देखील, कारण की गोपी देखील अशाच सामन्यांसाठी, अशाच खेळीसाठी, अशा संधींसाठी जाणला जातो. तीच खेळी या ठिकाणी खेळतोय. अँकर रोल अदा करतोय आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी विकेट गमावताना पाहायला मिळतात फलंदाज आपल्याला. 2 षटकांचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या पोचली आहे 3 गडी बाद 17 या आकड्यावरती. 19 माफ करा 19 या आकड्यावरती. पाहिलं गेलं तर आतापर्यंत वरचे ठरले आहेत ब्रदर्स ग्रुप संघाची गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला फटका होता. मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकत चाललाय. दीपेशची विकेट गेल्यानंतर कोणताही मोठा फटका त्या ठिकाणी आला नाहीये मैदानात अजून तरी.
कुणाल देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, त्यांना खेळी करून करावी लागेल. आणि यावेळेला एका हाताने फटका खेळलाय, तो देखील पाठवलाय षटकारासाठी गोपी यांनी. नक्कीच 2 षटक त्यांनी हाताळलेत, खेळलेत, पिचवरती थांबलेत आणि आता चांगलीच खेळी करतायत. नक्कीच यावेळेला देखील पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार येतोय गोपी याच्या बॅटमधून. हो, हॅट्रिक ऑफ सिक्सेस होऊ शकेल का? पहिली हॅट्रिक ऑफ सिक्सेस या 6व्या पर्वातली पाहायला मिळेल का मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये? नक्कीच पुढे येऊन खेळला, चेंडू फुलरलेनचा होता, फुलटॉस मध्ये तब्दील केला, पाठवला षटकारासाठी. 3 चेंडूंवरती 3 षटकार आलेत आणि थोडंसं बॅकफुटला ढकललंय निलेश यांना. नक्कीच त्याचं देखील प्रेशर पाहायला मिळतोय. एक अवांतर चेंडू येतोय निलेश यांच्याकडून. स्कोर आहे यावेळेला देखील पुढे आलेत आणि चेंडू देखील बाहेर पाठवलाय. 4 चेंडूंवरती 4 षटकार आले आहेत. सामन्याचं स्वरूप या ठिकाणी बदलून ठेवलं या षटकाने फायनलचं. पुन्हा एकदा नो चेंडू आणि त्याच्यावरती देखील शिक्षा दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पार षटकारासाठी. 5 झाले रे. यावेळेला देखील फुलटा चेंडू. नक्कीच 5 षटकार तब्बल आलेत या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या पोहोचवली आहे अर्धशतकाच्या पार, 55 या आकड्यावरती. मात्र 19 धावा या ठिकाणी होत्या धावसंख्या फलकावरती आणि तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या फलकाचं रूपच बदलून ठेवलंय. 55 धावा धावसंख्या फलकावरती लागल्यात. नक्कीच मेगा फायनलच्या मुकाबल्यामध्ये ही रंगत पाहायला मिळणारच याची खात्री होती. त्यावेळेला पुन्हा एकदा एका धावेसाठी जातोय. वैयक्तिक 36 धावांवरती खेळी करतोय गोपी. अर्धशतक पाहायला मिळेल का? यावेळेला पुण्याच्या बॅटमधून आलाय फटका. तडाखा चांगला होता, षटकारासाठी गेलाय. फ्लॅट 6. नक्कीच गोपी स्ट्रायकिंग एंडवरती येईल का? पहिला अर्धशतक त्याचं देखील होईल का की कुणाल असेच मोठे फटके लगावून आपल्या संघाची धावसंख्या पुढे सरकवेल? त्यावेळेला एक धाव मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंवरती जर का 3 मोठे फटके आले तर नक्कीच अर्धशतक पूर्ण होईल गोपी याचं. नक्कीच पहिला फटका आलाय. 40च्या घरामध्ये आपली धावसंख्या पोहोचवली आहे. 42 वरती वैयक्तिक खेळ करतोय गोपी. धावसंख्या 69 पूर्ण संघाची. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा आलाय चौकार. 46 धावा. मात्र 11 चेंडू मध्ये 46 धावांवरती खेळी करतोय. उर्वरित 1 चेंडू बाकी आहे. 1 चौकार, 50 कंप्लीट. 1 षटकार, चौकार. नक्कीच यावेळेला नो चेंडू आहे. नो +1 अशा 2 धावा मिळत आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि यावेळेला देखील चांगला चेंडू. त्याच्यावरती 2 धावा कंप्लीट. नक्कीच अर्धशतकासाठी मुकला, परंतु संघाच्या धावसंख्येची स्थिती चांगली पोचवली आहे. नक्कीच 77 धावा तब्बल धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये आणि 78 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे ब्रदर्स ग्रुप संघासमोर. ब्रदर्स ग्रुप संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले 2 षटक चांगले हाताळण्यामध्ये यश त्यांच्या गोलंदाजांना आलं होतं. त्यानंतर तिसरं षटक घेऊन आले निलेश आणि त्यांनी थोडंसं खर्चिक षटक टाकलं. थोडंसं नाही तर फार खर्चिक षटक टाकलं. त्यामुळेच ही धावसंख्या 77 या आकड्यावरती पोचली आणि आता 78 धावांचं लक्ष परिपूर्ण करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला ब्रदर्स ग्रुप संघाचे फलंदाज. सलामीची जोडी प्रशांत आणि हर्षल मैदानामध्ये दाखल. पहिलं षटक घेऊन गोपी मार्गस्थ असतील. नक्कीच जबाबदारीचं षटक आहे. एक सेटअप ओव्हर म्हणता येईल. जर का हे 6 चेंडू चांगले हाताळले तर प्रेशरमध्ये ढकलू शकतील ब्रदर्स ग्रुप संघाच्या फलंदाजांना आणि ती कामगिरी करण्यासाठीच ओळखला जातो गोपी.
फलंदाजीमध्ये तर आपलं चांगलं योगदान या ठिकाणी संघासाठी केलं आहे. गोलंदाजीमध्ये देखील तसंच काहीचं योगदान त्याच्याकडून येईल का? एक शेवटची संधी, एक शेवटचा प्रयत्न. पहिला चेंडू नो वरती षटकार लगावला. एक तर खराब सुरुवात म्हणता येईल मराठा वॉरियर संघासाठी आणि तितकीच चांगली सुरुवात ब्रदर ग्रुपसाठी. यावेळेला चांगला टप्पा होता, खोलवर टप्पा, त्याच्यावरती एक धाव मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय, पुन्हा एकदा षटकारामध्ये तकबील झालाय. संख्या 14 या आकड्यावरती पोहोचली आहे. 3 चेंडूमध्ये पुन्हा एकदा अवांतर चेंडू थोडंसं रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. हर्षल याच्या प्रयत्न चांगले आहेत परंतु एक्झिक्युशन चांगलं पाहायला नाही मिळत आहे. यावेळेला चांगलं एक्झिक्युशन आहे. यावेळेला निर्धाव चेंडू नक्कीच या ठिकाणी दीपेशाला संधी होती हर्षलच्या विकेटची, परंतु हर्षल अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 20 चेंडूमध्ये 63 धावा अजून करायच्या आहेत. 15 धावा धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत. 20 चेंडू आणि 63 धावा. यावेळेला चांगला फटका होता. हर्षल वाटलं की ते चौकारामध्ये तकबील होईल परंतु डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा तब्बल अडवल्या आपल्या संघासाठी, 1 धाव मात्र मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा दीपेश चुकी करतायत, पुन्हा एकदा वाईड प्लस वन अशा 2 धावा मिळत आहेत. त्या अवांतर धावा थोड्याशा कमी कराव्या लागतील. पुन्हा एकदा अवांतर चेंडू येतोय. यावेळेला देखील झेलबाजी संधी निर्माण केली होती. पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. दोन्ही फलंदाज जीवनदानाच्या जीवावरती या ठिकाणी मैदानामध्ये अजूनही उभे आहेत. नशिबाची साथ नक्कीच आहे. ब्रदर्स ग्रुप संघाच्या फलंदाजांच्या वतीने समीकरण मैदानामध्ये बदलते. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता करायचे असतील 59 धावा. नक्कीच 19 धावा तब्बल गोपी यांनी खर्च केला आहेत आपल्या षटकामध्ये. येणाऱ्या गोलंदाजांवरती देखील प्रेशर असेल कारण की गोपीसारख्या गोलंदाजांनी 19 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केला तर नक्कीच त्याहून चांगलं योगदान आता येणाऱ्या गोलंदाजांना करावं लागेल. दीपेश गोलंदाजी मार्गावरती आला आणि आल्या स्वागत केलंय षटकाराने. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुन्हा एकदा षटकारासाठी पाठवलाय. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. हॅट्रिक ऑफ सिक्सेस अशी गोपीने मारली होती तसंच काहीच प्रत्युत्तर हर्षल याच्याकडून देखील पाहायला मिळेल का आपल्याला दीपेश यांच्या विरोधात. नक्कीच हा देखील फुलटॉस चेंडू पाठवलाय, चौकारासाठी जातोय. नक्कीच सिक्सरची हॅट्रिक चुकली परंतु 4 धावा आल्या आहेत या चेंडूवरती देखील. धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, 35 या आकड्यावरती पोहोचली आहे. बिनबाद 35. अजूनही 43 धावांचं आव्हान समोर आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा वॉर्करचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला. चित्ररक्षक तिथे होते, हाताला चेंडू लागला परंतु हातामध्ये समावला नाही, केला षटकारासाठी. ज्या प्रकारे तिसरं षटक या ठिकाणी आलं होतं ब्रदर्स ग्रुप संघाच्या वतीने ते थोडंसं लवकर आलंय म्हणता येईल मराठा वॉरियर संघाच्या गोलंदाजाकडून. दुसऱ्या षटकामध्येच या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं आपला स्कोर कार्ड. नक्कीच पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. प्रेशरचा पाऊस पडला या ठिकाणी मराठा वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. वारंवार चुका होत आहेत त्यांच्या फिल्डर्सकडून. या चुकीचं भुगतान ट्रॉफीला मुकावं लागेल का?
बघा मागच्या चेंडूवरती झेल सुटला, या चेंडूवरती आलाय षटकार. नक्कीच थोडेसे निराश असतील गोलंदाज स्वतःवरती. पहिले 2 जबाबदारीचे षटक जे हाताळायचे होते त्या षटकांमध्ये 47 धावा खर्च केल्यात आणि आता समीकरण येऊन थांबलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावांवरती 15च्या सरासरीने हे रन्स कंप्लीट करायचे असतील. गोलंदाजी मार्कवरती कुणाला पाहायला मिळतात? सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत. कोणतेही प्रेशर आतापर्यंत पाहायला मिळालेलं नाहीये. ते 77 धावांचं आव्हान त्यांच्या समोर ठेवलं गेलं होतं. त्या आव्हानाचं उत्तर शोधण्यात यश आलंय आतापर्यंत तरी. पण येणारे 12 चेंडू नक्कीच निर्णयी असतील. पहिला चेंडू त्यातला निर्धाव आलाय. यावेळेला देखील यॉर्कर लेनचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु एकदम वेल त्या ठिकाणी. यावेळेला देखील पुन्हा एकदा हर्षल आणि हर्षलच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटकारामध्येच तकदील करतोय आणि वैयक्तिक 41 धावांवरती खेळी करतोय. ज्या प्रकारे 11 बॉल 41 धावांवरती गोपी होता त्याचप्रमाणे आता हर्षल या ठिकाणी पाहायला मिळतोय सेकंड इनिंग मध्ये. आणि याच्याकडे पूर्ण संधी असेल की आपलं अर्धशतक पूर्ण करायचं आणि 47 धावांवरती आता तो पोचलाय. फक्त एक मोठा फटका लांब आहे आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून. नक्कीच टीमचं अर्धशतक तर केव्हाच कंप्लीट झालंय. 60 धावा धावसंख्या फलकावरती लागल्यात. यावेळेला नो चेंडू आहे, त्याच्यावरती देखील एक धाव मिळेल. नक्कीच थोडंसं बॅकफुटला ढकललंय मराठा वॉरियर संघाच्या गोलंदाजांना. 7 चेंडू आणि 17 धावा करायच्या आहेत. प्रशांत स्ट्रायकिंगवरती आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. काय झालं? निर्धाव चेंडू येतोय मैदानात. ऑन साईडला फटका खेळलाय. नक्कीच तिसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे 63 या आकड्यावरती. +1 नव्हता गेलास, +1 नव्हता गेला. त्याला 6 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान या ठिकाणी विजयामध्ये. दोन्ही संघांचं अंतर 15 धावांसाठी आहे. पहिला चेंडू त्या ठिकाणी नो हातात आहेत आणि त्याच्यावरती एक धाव कंप्लीट होती. आता हर्षल असतील सेकंडवरती जो 47 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. अक्षय आलेत हे निर्णयी षटक घेऊन. नक्कीच हे निर्णयी षटक विजयी षटक म्हणून हाताळतील का? हर्षल जे आतापर्यंत वरचढ ठरते त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करतील का? नाही, चूक आणि चूकच पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला मराठा वॉरियर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून तसंच गोलंदाजांकडून देखील. 5+1 2 धावा आल्या आहेत. त्यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळलेला हा चेंडू नक्कीच एका धावेसाठी जातोय. अर्धशतकासाठी अजून थोडंसं थांबावं लागेल. त्यावेळेला घुटना टेकून सिक्सर मारण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू आणि 9 धावा अजूनही उर्वरित आहे. 49 धावांवरती या ठिकाणी हर्षल आहे. त्या 49 धावा त्याला महत्वाच्या नाहीयेत. नक्कीच येणाऱ्या 9 धावा आता गरजेच्या असतील. त्यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. सामना रोमांच स्थितीमध्ये उभा आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. 9 चेंडू जेव्हा होते तेव्हा सामना नक्कीच ब्रदर्स ग्रुप संघाच्या वतीने दिसत होता. पण तो आता झालाय निर्धाव चेंडू. त्या निर्धाव चेंडूने प्रेशर बिल्डअप केला आहे. नक्कीच वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी हर्षल त्याचा कंप्लीट होत आहे. परंतु नक्कीच त्याचा पुरेपूर प्रयत्न असेल की हे अर्धशतक माझा संघ विजयी होईल
त्या ठिकाणी मी सेलिब्रेट करेन. 2 चेंडू आणि 8 धावा आता करायच्या आहेत. नक्कीच हा चेंडू वाईट आहे. अवांतर चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण आता मैदानामध्ये उभं आहे. काय खेळी केली आहे दोन्ही फलंदाज, सलामीचे फलंदाज. यावेळेला फुलता चेंडू अलॉंग द कार्पेट, डॉट चेंडू येतोय. एका चेंडूवरती 7 धावा पाहिजेत. सुपर ओव्हर आहे. सामना कंपल्सरी चेस आहे, म्हणजेच एक लिगल डिलिव्हरी आणि या ठिकाणी सामना विजयी ठरेल तो म्हणजे मराठा वॉरियर्स संघ. नक्कीच ह्या चेंडूवरती एकदा मुकम्मल करायला हवी होती प्रशांत यांनी, परंतु त्यांनी डिसिजन घेतलं की मीच हा फटका खेळेल आणि आता त्यांना दरकार असेल अवांतर चेंडूची. कारण की जरी षटकार या चेंडूवरती आला तरी हा सामना आपल्याला झुकलेला पाहायला मिळेल मराठा वॉरियर्स संघाच्या दिशेने. नक्कीच लिगल डिलिव्हरी आणि या ठिकाणी बोल्ड आणि सामना विजयी ठरलाय आणि प्रथम चषकावरती नाव कोरलंय 6व्या पर्वाच्या, ते म्हणजेच मराठा वॉरियर्स संघाने. वॉरियर्स प्रमाणे लढले, पूर्ण टुर्नामेंट खेळले आणि पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरतायत टीम मराठा वॉरियर्स. हार्ड लक टीम.